माझा बर्थडे डेट आलेला आहे. सो दिस इज आउटफिट. ये हॅपी बर्थडे सेकंड टाइम इन 1 year. 2 times you have birthday in your life. So cover हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आजची तारीख आहे 20, टायमिंग आहे 7:45. आपण चाललो रोहन सरांकडं. आत्ता करणार होतो वर्कआउट. आज झाला मला उशीर ॲक्च्युली इथं यायला, बट ड्यू टू सम रिझन वर्कआउट आजचं कॅन्सल होतं आहे. आणि वर्कआउटच्या ऐवजी आपल्याला आता करायचं आहे ॲरोबिक्सच्या ऐवजी आपल्याला जायचं आहे रोहन सरांकडं. कारण रोहन सरांची गाडी बंद पडली, मग त्याला धक्का स्टार्ट करायची की काय ते बघून येऊयात. आणि मग जर तिथं वर्कआउट नाही झालं तर इथं वर्कआउट करू, आणि जर तिथं वर्कआउट झालं तर मग इथं वर्कआउट करायची गरज नाही पडणार असं वाटतंय. कारण आज आपल्याला आपल्या लिओच्या सर्व्हिसिंगला जायचं आहे, जे फर्स्ट 10,000 किलोमीटर झाल्यानंतर करायची असते ते. सो लेट्स होप फॉर दी बेस्ट की कुठेतरी एखादं वर्कआउट होणं गरजेचं आहे, ते आज होईल. सो चला बघूया तिथं काय होतंय रोहन सरांच्या तिथं. ही गाडी इथं घेतली आपण इथून. आता प्रॉब्लेम असा झाला आहे बघा, ढकलून काळे झाले हात सगळे गाडीचे. बॅटरी पूर्ण डेड आहे आणि ह्याला काहीच करता येणार नाही आपल्याला. त्याला मेकॅनिकला बोलून बॅटरी चार्ज करावं लागेल, जम्प स्टार्ट टाईप, आणि त्याच्यानंतर ती गाडी स्टार्ट झाली तर झाली. नाहीतर मग डायरेक्ट बॅटरी चार्ज करूनच नवीनच टाकून काहीतरी करावं लागेल. पण आता सगळे मेकॅनिक एवढ्या लवकर तर कोणी येणार नाही आहे. सगळे मेकॅनिक येतात 9:30 नंतर, आणि आत्ता वाजलेले आहेत 8. सो हा विषय तर क्लोज झाला आहे की आत्ता काय आपण गाडी ढकलून चालू करू शकत नाही. त्यामुळे आता जाऊयात इन्स्टिट्यूटला आणि बघूयात पुढच्या गोष्टी काय कशा करायच्यात. आलो आहे इन्स्टिट्यूटला. 9ला 10 मिनटं कमी आहेत, आय थिंक असं दिसेल घड्याळात, राईट. तर 9ला 10 मिनटं कमी आहेत आणि आजच्या वर्कआउटचे सत्यानाश झालेला आहे. पण एक 10 मिनटात नवीन बॅच चालू होईल. नवीन म्हणजे आपली रेग्युलर फ्रीस्टाईल, पण त्याआधी 10 मिनटात थोडंसं वर्कआउट. ॲटलिस्ट 100-200 कॅलरीज शक्य नाही आहे, पण ट्राय करूयात. ॲटलिस्ट 50-100 तरी होतील. जरा थोडंसं हेवी फास्ट वर्कआउट करता आलं तर करू, आणि बघूयात आज किती होतं एक्झॅक्टली 10 मिनटात कॅलरीज बर्न.
सो इट्स 11 मिनिट अँड 129 कॅलरीज, 145 हार्ट रेट. आय नो हे जास्ती नाही आहे, बट ॲज प्रॉमिस 10 मिनटात मी केलं. तुम्हाला थोडंसं फास्ट ट्रॅकमध्ये दाखवलं असं फास्ट बट कट करून फास्ट ट्रॅक करून जे तुम्ही बघितलं त्याच्यातनं हे माझ्यासाठी होतं की मी जे कमिटमेंट केली 10 मिनटं परफेक्ट वर्कआउट करायचं. आय डिड इट अँड आय अचीव 100 कॅलरीज दॅट आय वॉन्ट टू बर्न इट. ओके फाईन, आय एम हॅपी विथ दॅट. आय होप की अजून एक्स्ट्रा वर्कआउट होईल आज दिवसभर आणि थोडंसं अजून पुश आउट होतील, कॅलरीज बर्न आउट होतील आय विल से. सो या आता चेंज करू, आवरू, अपॉइंटमेंटसाठी एकदा कॉल करू आपले लिओचं आणि मग पुढं काय काय होतं आहे ते बघू. सगळ्यात महत्त्वाचं शेक घ्यायचं आहे मला, प्रोटीन शेक, ते पण गरजेचं आहे. चलो. सो फायनली इथे 9999 किलोमीटर झालेले आहेत आपल्या गाडीचे. 10,000ला 1 किलोमीटर कमी. शोरूमला जाताना निश्चितच 10,000 आणि 1-2 किलोमीटर होतील. मी थोडंसं लांब आलो शोरूमपासून हे कंप्लीट करायला आणि आता गाडी शोरूमला जाईल, पूर्ण स्वच्छ होईल, प्रॉपर सर्व्हिस होईल. फर्स्ट 10,000 किलोमीटर झाल्यानंतरची सर्व्हिसिंग आहे जी आत्ता. आणि चला 11 वाजायला पण 2 मिनटं कमी, 10:30-11 पर्यंत येतो असं सांगितलेलं. सो फायनली आय हॅव अचीव्ड दिस थिंग ऑन टाईम. 10,000 कंप्लीट, ये. सो फायनली आपण शोरूममध्ये आलो आणि आता इथून आपल्याला रिटर्न जायचं. इन्स्टिट्यूटला गाडी इथं ठेवावं लागेल. 3 तास ऑलमोस्ट लागणार आहेत. म्हणजे हे 3-3:30 वाजवतात की काय होतं ते देवालाच माहिती. बट मला तर इथनं जावं लागेल कारण मला पुढची कामं करायची आहेत. आज स्कूलला जायचं आहे, आपलं पहिलं व्हिजिट करायचं आहे, श्री गणेश आहे नमा करायचं आहे. होपफुली ते होईल आणि त्याकरता आता तुम्हाला एकदा दाखवतो इथं प्रोसेस आपली गाडीची की कुठं आणि काय होणार आहे ते. मी आता वेटिंग एरियामध्ये आहे आणि ही आहे त्यांचं वर्क प्लेस, जिथं वर्क स्टेशन म्हणालं तरी चालेल की जिथं आपली गाडी काम करायला येणार. पण आत्ता सगळ्या गाड्या इथं फुल असल्यामुळं, सगळे वर्क स्टेशन फुल असल्यामुळं आपली गाडी बाहेर वेटिंगला आहे. आणि मग आपली आत येणार जेव्हा इथली आय थिंक ही 2 नंबरची जी गाडी जी ओपन दिसते ते क्लोज झाल्यानंतर ती गाडी जाईल आणि मग तिथं आपली गाडी येईल. आपली गाडी बाहेरच आहे, चला दाखवतो तुम्हाला. सो आपली गाडी फायनली सर्व्हिसिंगला घेतलेली आहे आणि आता बघूयात आपण निघूयात. काम चालू झालेलं आहे, त्याला वेळ लागणार आहे. फुल ऑन पाऊस चालू आहे, फुल ऑन. 3 वाजलेले आहेत. ॲक्च्युली आपण अर्धा-1 तास लेट झालं. ह्यांचं लंच टाईममध्ये आल्यामुळे मला वेळ लागला. पण आता गाडी गेली वॉशिंगला आणि वरनं इंद्रदेव प्रसन्न झालेत. वरूनही पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता गाडी धुतल्यावर पण परत राडाच होणार आहे. बट असो, आता हे झाल्यानंतर घरी जाऊन जेवण करून मग आपल्याला पुढच्या कामाला जावं लागेल. आणि जो तो कलर दिसतोय ना, तो कलर मी फायनल करणार होतो आपल्या रेडच्या ऐवजी, पण तो नाही घेतला. मी रेड घेतला कारण हे नवीन होतं तर ते सगळेच घेणार होते, म्हणून मग मी थोडंसं चेंज केलं. बाकी तुम्ही सांगा कलर हा छान वाटतो की रेड छान वाटतं आपल्या लिओचा. दिस इज स्क्विड. हे पण एक टायमिंगला घ्यायचा विचार होता, बट नाही, फायनली टायगर घेतलं आणि सडनली टायगर घेतली. डोक्यात काहीच नव्हतं माझ्या टायगरचं. यस, फायनली श्री गणेशाय नमः करतोय मी आयडियासाठी. आय होप
बघ दिसलीच नाही मला. सगळ्यांना माहिती ना मी विसरला तुम्ही मला. तुमच्यासाठी एक गंमत आहे. नाही नाही गॅदरिंग वगैरे काय नाही. हा अच्छा हा तेव्हा येतात. आता सर भेटायला आले. तुमच्यासाठी गंमत आहे. आधी तिकडून जाऊन येतो मग सांगतो. कुठे आहे राजेश? क्लासमध्ये सरप्राईज बास का भाई. Poem. Gen X were the cynical middle child, and millennials were the digital pioneers. But Gen Z, if you look at the headlines, the stereotypes about Gen Z are everywhere. Older generations love to call Gen Z lazy, too soft, or just a bunch of snowflakes who spend most of their time scrolling on YouTube, TikTok, or Instagram. They think Gen Z's attention span is completely cooked. But those phones are not just for scrolling, they're command centers. Gen Z are not distracted, they're hyper-aware. They inherited a world facing massive economic and climate issues. But instead of waiting for older generations to fix them, they decided to take matters into their own hands. Gen Zs are actively rewriting the rules of 21st century. The coolest thing about Generation Z is how they completely changed the mindset around mental health. Older generations were taught to hide their flaws and act like everything is okay. But Gen Z looked at it and said, yeah, that's cringe. In fact, Gen Z basically made insecurities a trend. From girls to freckles and from dark skin to being overweight, everything is equally hyped. On social media, trying too hard to look perfect is a major red flag. Being messy, awkward and brutally honest is what actually goes viral. By broadcasting their therapy sessions and by joking about their struggles, they took away the stigma. They realized that everyone is a little bit chaotic and it's totally fine. Look at the workplace. Gen Z have completely disrupted the traditional 9-to-5 hustle culture. They aren't interested in draining their mental health for a paycheck. They demand corporate accountability, diversity, and flexibility. They have turned side hustles into thriving businesses before even hitting their mid-20s, redefining what entrepreneurship looks like. Also recently, 3 Indian students found the solution to get rid of microplastic pollution, providing that Gen Z are not just content creators, but also inventors. So it's time to drop the stereotypes. Gen Z are not lazy. They just refuse to work for things that don't align with their values. They are insensitive. They just actually care for people. Gen Z are not just surviving the 21st century. They're changing it with one unapologetic, unfiltered step at a time. In conclusion, I would like to recite a few lines. A heavy word upon our chest, and we do not have a time to rest. Climate cries and rising seas, we fight future liberties. Born in chaos, built to rise, with open hearts and critical eyes.